श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 5वा, मारुतीला अशोकवनात सीतेचे दर्शन. ओम श्रीराम. हनुमंत सूक्ष्म रूपाने रावणाच्या राजमंदिरात आलेले आहेत. तिथे मंदोदरी झोपलेली आहे. तिला पाहून याच सीता माता आहेत असे हनुमंतांना वाटते. मंदोदरीला झोपेतच एक स्वप्न पडते, त्यामुळे तिला जाग येते. तेवढ्यात रावण तिथे येतो. मग ती रावणाची चरणसेवा करू लागते. हे पाहून हनुमंतांना क्रोध येतो, परंतु ते शांत होतात व दोघांचा संवाद ऐकू लागतात. तेव्हा मंदोदरी रावणास स्वप्न सांगते की एक महाभयंकर पुरुष सीतेचा शोध घेत आहे व त्याने पडलंकेचा विध्वंस करून लंका ही तोडली, मोडली व जाळून टाकली आहे आणि आता मलाही वैधव्य आले आहे असे सांगून ती रडू लागली. तेव्हा रावणही हे अशुभ शकुन ऐकून दचकतो. मग मंदोदरी रावणास सांगते की सीतेला सोडून द्या व श्रीरामाशी मैत्री करा, नाहीतर ती सीता आपल्या सर्व नाशाला कारणीभूत ठरेल. तेव्हा रावण क्रोधित होतो व म्हणतो की 6 महिने झाले मी सीतेची प्रार्थना करत आहे, मात्र आता मी बळजबरीने तिचा भोग घेईल. तेव्हा मंदोदरी म्हणते की मीच आता सीतेला सोडून देते व या कामात मला इंद्रजित व कुंभकर्ण मदत करतील. तेव्हा मग रावण उद्विग्न होतो व एका स्त्री दूताबरोबर अशोक वाटिकेत जायला निघतो. हा सर्व संवाद ऐकल्यानंतर हनुमंतांना समजते की ही मंदोदरी आहे व हनुमंतांना खूप खूप आनंद होतो, कारण आता सीता मातेचा शोध लागला आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासात काही वेळेला साधकाची सात्विक बुद्धी म्हणजेच मंदोदरी समोर येऊन शांती कार्यात मग्न होते व त्यामुळे साधकाला सात्विक आनंद मिळतो. तेव्हा त्याला असे वाटते की हीच ती परमशांती म्हणजेच सीता माता आहे की काय. परंतु नेमके अशाच वेळी साधकाचा अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण समोर येतो व सात्विक बुद्धीशी संपर्क साधतो. तेव्हा साधकाच्या किंवा त्याच्या प्राणाच्या म्हणजेच हनुमंतांच्या लक्षात येते की ही परमशांती नाही. तेव्हा तिथे ती सात्विक बुद्धी त्या अशुद्ध अहंकाराला बोध करण्याचा प्रयत्न करते की बळजबरीने किंवा या अशुद्धपणाने ती परमशांती तुला कधीच प्राप्त होणार नाही. तुला तुझ्या संपूर्ण कुळासहित शुद्ध होऊन चैतन्यमय व्हावे लागेल, तेव्हाच ती परमशांती मिळेल. जेव्हा तू शुद्ध होऊन चैतन्यमय होशील तेव्हा तुझे हे अशुद्ध असलेले अहंकाराचे रूप असलेले हे अस्तित्वही नाहीसे होईल व तू चैतन्य रूप होशील व तेच तुझे अस्तित्व असेल. अशा चैतन्यमय अस्तित्व असलेल्या अहंकारालाच ती परमशांती मिळेल. आता इथे त्या अशुद्ध अहंकाराचे कुळ म्हणजे साधकाला त्याच्या देहाविषयी जो अहंकार असतो म्हणजे मीच देह आहे, हा जो अशुद्ध अहंकार असतो तोच इथे प्रमुख असतो. त्याच्याच ताब्यात
देहातील अंतर्गत इतर सर्व मंडळी असतात. जसे मन, प्राण, बुद्धी, चित्त, हृदय, इतर सर्व घटक, नाडी संस्था, पेशी या सर्व कुळासहित त्या अशुद्ध अहंकाराला शुद्ध व चैतन्यमय व्हावे लागेल, तेव्हाच ती परमशांती मिळेल. परंतु साधकाचा अशुद्ध असलेला अहंकार त्या सात्विक बुद्धीचे कधी ऐकेल का? तर नाहीच. तो आपल्या अशुद्धपणाच्या बळावरच त्या परमशांतीला मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता साधकाला किंवा त्याच्या प्राणाला हे समजते की ती परमशांती ऊर्ध्व अशा अतिचेतन विभागातील, जिथे दुःख किंवा शोक नाही, अशा अशोक स्थानी आहे. आता साधकाला ती परमशांती कोठे आहे याचा शोध तर लागला आहे. आता ती कशी प्राप्त करून घ्यायची याचे रहस्य त्याचे सद्गुरू त्याला पुढे शिकवतीलच. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे हनुमंत सूक्ष्म रूपाने रावणाच्या महालात आलेले आहेत. तिथे मंदोदरी झोपलेली आहे. तिला पाहून हनुमंतांना वाटतं की यात सीतामाता आहेत. तिला झोपेतच स्वप्न पडतं व ती रडू लागते. तेवढ्या तिथे रावण येतो. ती रावणाला स्वप्न सांगते की एक महापुरुष येऊन लंकेचा विध्वंस केला, लंका जाळली आणि मला ही वैधव्य आलं. हे ऐकून रावणही दचकतो. तेव्हा ती विनंती करते रावणाला की तुम्ही सीतेला सोडून द्या आणि रामाशी मैत्री करा. परंतु तो त्या आपल्या अशुद्धपणाच्या, बळजबरीच्या, अहंकाराच्या बळावर सीतामाता मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र या सगळ्या गडबडीत हनुमंतांना हे रहस्य समजतं की ही सीतामाता नाही आहे आणि सीतामाता अशोक वाटिकेमध्ये आहे. तेव्हा हनुमंतांना खूप आनंद होतो. तर हीच कथा माझ्या म्हणजे साधकाच्या किंवा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कशी, आपण हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू की साधकाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक साधना करता करता साधकाची जी सात्विक बुद्धी आहे ना, मंदोदरीला आपण ती सात्विक बुद्धी असं म्हटले. ही सात्विक बुद्धी कधी कधी समोर येऊन शांती कार्यात मग्न होते. म्हणजे कसं पहा की आपण आपल्या घरामध्ये कुठे कीर्तन, प्रवचन आयोजन करतो, पूजा अर्चा, सत्संग, आध्यात्मिक चर्चा, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन. अशा वेळेला आपली बुद्धी सात्विक होते, म्हणजेच ती शांती कार्यात मग्न असते. त्यामुळे हे सगळं करत असताना साधकाला एक सुंदर असा सात्विक आनंद मिळून जातो. म्हणजे सत्वगुण निर्माण होतो आणि मग आणि त्यातून त्याला थोडी शांती जाणवते. तो शांत होतो. म्हणजे बघा, संसाराच्या धकाधकीतून या गोष्टी करत असताना सात्विक आनंद मिळतो आणि तो शांत होतो. त्याला असं वाटतं की हीच परमशांती आहे काय. म्हणजे कथेमध्ये मंदोदरीला पाहून हनुमंतांना वाटतं यात सीतामाता आहेत का. आता मंदोदरीला आपण सात्विक बुद्धी म्हटली आणि सीतामातांना परमशांती म्हटले. तो सात्विक आनंद मिळाल्यावर साधकाला वाटतं की हीच परमशांती आहे, परंतु ती परमशांती नसते. मग तो अशुद्ध अहंकार बळजबरीने, अशुद्धपणाने ती परमशांती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे बहुतांशी सगळ्यांच्या जीवनात हेच घडतं की सगळ्यांना ईश्वराचं दर्शन हवं असतं, परंतु शुद्ध व्हायचं नाही, साधना करायची नाही, भक्ती करायचं नाही, ज्ञान मिळवायचं नाही, काही करायचं नाही, मात्र ईश्वर तर हवा आहे. असं कसं होईल, असा कसा मिळेल तो ईश्वर प्राप्तीसाठी. आणि ईश्वर प्राप्ती झाल्यावर त्याची शांती मिळते. परेच्याही पलीकडे असते परमशांती. परा ही अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती, म्हणजे इथे ईश्वर प्राप्ती, आणि त्याच्याही पलीकडे किंवा त्या अशी संलग्नती असते. ही सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी म्हणजे ईश्वर प्राप्ती होण्यासाठी माझ्या अंतरंगातील सगळ्या गोष्टींची शुद्धी व्हायला लागते. तेव्हा तो आत्मसाक्षात्कार होतो आणि त्यानंतर ती परमशांती मिळणार आहे. आणि मात्र माझा अशुद्ध अहंकार नाही, मी थोडंसं कुठंतरी साधना करतो, कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जातो, कुठंतरी थोडी भक्ती करतो, कुठल्या तरी सद्गुरूंकडे जाऊन अनुग्रहितसुद्धा होतो, पण
तिथे पण मला खूप घाई असते की मला ईश्वर प्राप्ती व्हायला हवी, परंतु इतक्या सहज नाही, खूप साधना करावी लागते खूप. आणि ही ही गोष्ट एका जन्माची सुद्धा असू शकत नाही. अनंत जन्मात पुण्य करावं लागतं, अनंत जन्मात साधना करावी लागते, तेव्हा कुठल्या तरी एका जन्मात तो असा एक टप्पा येतो, तिथे ईश्वर प्राप्ती होते, आत्मसाक्षात्कार होतो, मग ती परमशांती मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा तेव्हा म्हणून. आणि मात्र माझ्या अशुद्ध अहंकाराला खूप घाई झालेली असते. तो त्या बळजबरीने ती परमशांती मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची सात्विक बुद्धी त्याला बोध करते, रे बाबा रे, अशी ती परमशांती तुला कदापि मिळणार नाही, तुला तुझ्या कुळासहित शुद्ध व्हावं लागेल. अहंकाराचं कुळ म्हणजे सगळंच, म्हणजे मी देह आहे हा मुळात अशुद्ध अहंकार आहे. मी मुळात देह नाही आहे, मी आत्मा आहे, परंतु हा अशुद्ध अहंकार कब्जा करतो. आणि मग त्याच्या ताब्यात सगळे घटक आहेत, मन, बुद्धी, चित्त, प्राण, सगळे घटक, अगदी षडरिपू, काम, क्रोध, लोभ, हे सगळ्याच्या अखत्यारीत असतात. मग हाच अशुद्ध आहे म्हटलं, हे सगळे घटक अशुद्ध आहेत. तेव्हा ती सात्विक बुद्धी त्याला सांगते की बाबा, तुला तुझ्या या सगळ्या कुळासहित शुद्ध व्हावं लागेल, आणि हे सगळं कुळ शुद्ध होण्यासाठी किती साधना करावी लागेल बरे. अशी थोडीशी भक्ती किंवा इकडे तिकडे चार दोन गोष्टी केल्याने हे साध्य होणार नाही. आणि त्यानंतर तुझं जे अस्तित्व आहे अशुद्ध, ते अस्तित्व तुला घालवून शुद्ध स्वरूप निर्माण करावं लागेल, तेही शुद्ध स्वरूप चैतन्यमय व्हावं लागेल, तेव्हा जाऊन तुला कुठे आत्मसाक्षात्कार होईल आणि त्यानंतर ती परमशांती मिळेल. म्हणून तू असं बळजबरीने किंवा अशुद्धपणाने करण्याचा प्रयत्न करू नकोस, तुझा विनाश होईल, ही ती सात्विक बुद्धी त्याला सांगत असते. परंतु हा अशुद्ध अहंकार ऐकेल का त्या सात्विक बुद्धीचं? कारण सात्विक बुद्धी त्याच्या ताब्यात आहे. मंदोदरी कोणाची पत्नी आहे? रावणाची. मंदोदरी कोणाच्या ताब्यात आहे? रावणाच्या. रावण हा इथे अशुद्ध अहंकार, मंदोदरी सात्विक बुद्धी, ती प्रयत्न करते. आणि ही सात्विक बुद्धी पहा, आपणही असं काही ज्याने त्याने हा अभ्यास करायचा असतो आपापला, आपण अशा काही एखाद्या वाईट गोष्टीकडे वळलो ना, तेव्हा आपल्याला, आपण जर काही भक्ती करत असू, काही अध्यात्म करत असू, नामस्मरण करत असू, सद्गुरूंचे अनुग्रहित असू, तर ज्यांना हे नाही त्यांना हा संकेत कधीच मिळणार नाही. अशा लोकांना जेव्हा एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वळू ना, तेव्हा किंचित आतून एक विचार येऊन जातो की नाही, अरे हे चुकीचं आहे बरं का. तर हे कोण आपल्याला सुचवतं? ही सात्विक बुद्धी सुचवते. सात्विक बुद्धी कशी निर्माण होते ते आपण पुढच्या एक मंदोदरीच्या जन्मकथेमध्ये आपण पाहणार आहोत. माझ्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी सात्विक बुद्धी कशी निर्माण होते. ही सात्विक बुद्धी आपल्याला अशा वेळेला संकेत देत असते. मात्र माझा हा अशुद्ध अहंकार तिचं ते म्हणणं ऐकत नाही. आपण ती वाईट गोष्ट करून बसतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप, अरे आपण आध्यात्मिक आहोत, आपण सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत, आपण नामस्मरण करतोय, आपण भक्त आहोत, आपण या सगळ्या गोष्टी, आपण जगाला काही सांगतो सुद्धा, तरी आपल्याकडनं पाप होतं. हा एक खूप अवघड गोष्ट आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे एक राहून जाते अध्यात्मशास्त्रामध्ये. मला कळतं की मी हे करायला नाही हवं, तरी माझ्याकडून हे होतं. तर यामागे एक तर माझी सजगता नसते, माझं सरेंडर नसतं, माझं समर्पण नसतं सद्गुरूंच्या किंवा ईश्वराच्या चरणकमलावर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळं असूनसुद्धा घडते, म्हणजे माझं सरेंडर आहे, मी शरणागत आहे, मी तर तळमळीने साधना करतो आहे, तरी माझ्याकडनं चुका घडतात, माझ्याकडनं पापकर्म घडतं. कारण दुसरा भाग जो असतो, म्हणजे सजगता सोडून, तो म्हणजे प्रारब्ध. कारण मी मागच्या जन्मात एखाद्या व्यक्तीचा अवमान केला असेल किंवा त्या व्यक्तीने माझा अवमान केला असेल, तरी मी जन्मात त्याचा अवमान माझ्याकडून होतो. म्हणून प्रारब्ध ही अतिशय बलवत्तर गोष्ट आहे. त्यामुळं हे घडलं किंवा घडू न देणे, किंवा घडत असताना जर मी ईश्वराशी अनुसंधानात असेल तर तर त्या मी भोगलं आता, पण त्या कर्माचा पुनर्बंध निर्माण होत नाही, तेव्हा तिथे शुद्धी होते. त्यामुळं हे खूप सूक्ष्म गोष्टी असतात. मात्र मग हे करायचं नाही का? नाही करायचं. आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधना, ईश्वराची भक्ती प्रामाणिकपणे करत राहण्याचा कसोशीने प्रयत्न करायचा. मग केव्हा तरी हे नक्कीच साध्य झाल्याशिवाय राहणार नाही.
हेच या कथेचे इथे सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.